गुरुदेव दत्त श्री दत्त समर्थ. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्वांना सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याला माझा नमस्कार आहे. आपण जे पाहणार आहोत तर जागृती निरूपण, जागृत निरूपण. आपण जीवनामध्ये जागृत काय असलं पाहिजे, त्या विचारात कसं राहिलं पाहिजे मी ते. जन्मशुद्ध स्वरूप, जन्मशुद्ध स्वरूप जागृत चित्त जप. जन्ममूर्तूतन स्वरूप जागृत ज्ञान. हे जागृत ज्ञान झालं पाहिजे आपल्याला. देह हे जन्म हे शुद्ध स्वरूप आहे, पण त्या स्वरूपाला जेव्हा स्वरूप आकार घेत असतो, पण जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याच्यात जो स्वरूपाचे विस्मरण होते. कोहम कोहम सोहमनाद होत नाही. ते सोहमनाद झालं पाहिजे खऱ्या अर्थाने. ती जागृती चित्तामध्ये जप झाला पाहिजे. मी तोच परब्रह्म आहे, तोच मी त्या स्वरूपाचा आहे, हा विचार आपल्यात आला पाहिजे. ते होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि जन्ममृत्यू तन स्वरूप, हे तन स्वरूप आहे. या स्वरूपाला शरीराला मिळालेले हे स्वरूप ईश्वर तत्व स्वरूप हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सर्वात दुर्लभ मानव जन्म असं सांगितलेलं आहे. पण सगळ्यात हा दुर्लभ जन्म आहे तो म्हणजे मनुष्य. आणि याचं जागृत ज्ञान होणं फार गरजेचं आहे. फार आपल्याला त्या विचाराचा ज्ञान होणं फार महत्त्वाचं आहे. आपण जन्माला येतो, जन्माला येऊन पुन्हा मृत्यू होतो. दुसरा आपण करतो काय? खा प्या मजा करा आणि हा संसारात राहून जे भोगमय विचारातच आपण गुरफटून जातो आणि खरं जीवनातलं मूळ तत्त्व आपल्याला कळत नाही. मी त्या स्वरूपाचं आहे, ते स्वरूप आहे. आपल्याला माया, काम, क्रोध, लोभ, मोह याने आपण विकाराने असं गुरफटलेलो असतो की आपल्याला समजत नाही कुठे जावं. हे जे आहे ते हेच सत्य आहे, दुसरं नाही सत्य. पण सत्य जे आहे ते आपल्याला उमगत नाही, समजत नाही. तर सत्य खरं समजलं पाहिजे. अहम ब्रह्माशी, मी हम ब्रह्म स्वरूप आहे, मी ईश्वर स्वरूप आहे. तर जेव्हा मी त्या स्वरूपाचा आहे तेव्हा हा विचार आपल्यात रुजतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये आपण त्या स्वरूपाचा बनतो. आणि बनल्यानंतर आपल्या विचाराची एक वेगळी वैचारिक पातळी आपल्यात तयार होते. पण केव्हा होते? आपण बनण्याचा प्रयत्न केला तर, नाही तर नाही. त्यासाठी करावं लागतं, त्या स्वरूपाने राहावं लागतं. म्हणून आपल्याला ते जन्ममृत्यू स्वरूप आहे हे तन, ते तन जाणार आहे, एककाळ जाईल. म्हणजे हे जे देहरूपी देह आहे ते जाणार आहे, पण जो आत्मा त्याच्यात विलीन होणार आहे तर त्याला कसं ठेवलं पाहिजे? हे शरीररूपी. आपण एखाद्या शेजारी भाडेकरी असतो, त्याला जर ठेवलं आपण, तर त्याने जर त्या घराशी निगा राखले नाही, त्याला आपण सांगतो तू नको, काय कामाचं नाही का, तर तू सारखं घर ठेवत नाही. हे शरीररूपी हे घर आहे, हे मला ठेवता आलं पाहिजे. सांगा, ठेवण्यासाठीच आपल्याला त्याची ओळख, खरं जागृती होणे फार गरजेचं आहे. गुरुदेव दत्त.